मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आजचा व्हिडिओ आपला मराठी ब्लॉगिंग. या व्हिडिओमध्ये हे खास आहे की तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला नाही समजणार. शेवटपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. मला एका मित्राची कमेंट आली होती की तुम्ही मराठीमध्ये व्हिडिओ किंवा ब्लॉग नाही बनवत. तेव्हा मी असं ठरवलं की जर आपण ऑडियन्ससाठी मराठीमध्ये जर ब्लॉग किंवा व्हिडिओ बनवला तर खूप खास होऊ शकतं. त्यानुसार आज मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो, खास समोरच्याची रिक्वायरमेंट म्हणून तुमच्या सर्वांच्या सहकार्याने. दुकान कुठं गेलं यार हे? आता मी फिरतोय जरा बाहेर. शेगावची सुप्रसिद्ध मसालेदार कचोरी फक्त 15 रुपये. कचोरी विकतात. आज सकाळी गेलो होतो ऑफिसला, 12:30ला सुटलो. घराकडे निघतोय आता आणि आपण सोनवाला देऊया एक सरप्राईज. सोनवा म्हणजे माझी मिसेस. कुठे गेलं यार हे? बघू शकता कपड्याचे दुकानं. मार्केट फिरतोय जरा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, मग तुम्हाला समजेल या व्हिडिओमध्ये शेवटी काय ट्विस्ट आहेत. पाच चायनीज भेळ द्या ना. हां, टाइम लागेल का? ते बनवतात चायनीज. बनवतात. आपण त्या साईडला जाऊन बघूया. जरा तिखट बनवा. बोला
घेतली मी चायनीज भेळ. आता घरी जाऊन सोनूला सरप्राईज देणार. 30% नेट ऑफ. घरामध्ये चाललाय फटाफट. 2 मिनिटाचा रस्ता आहे. आज एका मित्राने अचानक कमेंट केली आणि बोलला, भावा तू हिंदीमध्ये ब्लॉग बनवतो, मराठीमध्ये ब्लॉग वगैरे नाही बनवत. तर आज ठरवलं आपला पहिला ब्लॉग मराठीमध्येच बनवायचा. तर खास मराठी दर्शकांसाठी मराठी ब्लॉग बनवतोय. घराकडे जातोय. मित्रांनो, पहिलं मी व्हिडिओ बनवताना खूप लाजायचो. असं वाटायचं 4 लोक काय बोलतील. आता असं वाटतं कोण 4 लोक, कसले 4 लोक, कशासाठी बोलतील आणि कशासाठी आपण त्यांचं ऐकायचं. समजा एखाद्या दिवशी आपल्या घरात राशन नसेल तर ते 4 लोक आपल्याकडे येणार आहेत की बाबा तुझ्याकडे काय आहे का, काय कमी पडतंय का, मी तुला देऊ का. जस्ट आता आलोय आपण घरी. बिल्डिंगच्या जवळजवळ आलोय. हे बघा, ही आमची बिल्डिंग संदीप विला. तुम्हाला उलट दिसत असेल सर्व. हा केला गेट ओपन आणि ही लिफ्ट. आपण जातोय लिफ्ट मध्ये. काल ब्लॉग टाकू नाही शकलो. शेवटी सांगेल का नाही टाकू शकलो, काय नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही. खूप इंटरेस्टिंग मजेदार गोष्टी होतील. तुम्ही, मी आणि सोनवा. 3rd फ्लोअर, 4th फ्लोअर, 5th फ्लोअर आणि आला आपला 6th फ्लोअर. हाय सना. सना आपली वाट बघते. ठीक आहे. चप्पल काढतो. चला आता मस्तपैकी डिशमध्ये सजूया आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. चायनीज भेळ. ही बघा आपली चायनीज भेळ. चला खा फटाफट. चला कुठं ठेवू. तिकडे आहे ना. जोरात बोल की. जरा येईल आता. कसे हे आमचे पाहुणे. चायनीज भेळ एकदम झक्कास स्पायसी बनवली होती. एकदम मस्त. आणि हां, मी मगाशी बोललो होतो ना तुम्हाला,
की मी कालचा ब्लॉग का नाही टाकला. तर काल माझ्या भावाला केलं होतं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. त्याला ॲडमिट केलं होतं, तर त्याला आम्ही काल दिवसभर बघायला हॉस्पिटलला गेलो होतो. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.